नमः। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्तौ वेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी दोषी। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटीधारी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझवीण शंभो मदकोणतारी। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया कविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। नमस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्रे येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः। चतुश्लोकी भागवत। अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् तत्सत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं। श्रुतेऽर्थ यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषुच्चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। चतुश्लोकी भागवताचा अर्थ। भगवतांनी आपल्या निर्गुण स्वरूपाचे येथे वर्णन केले आहे। खरे पाहता निर्गुणाचे वर्णन शक्य नाही, म्हणून देवांनी जळी स्थळी काष्टी पाषाणी मीच आहे, माझ्या वाचून ते दुसरे काहीच नाही हे सांगितले आहे। भगवंत म्हणतात, या संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मी होतो, त्या संपूर्ण सृष्टीत मीच आहे आणि सृष्टीचा लय झाल्यावर केवळ मीच असेल। भगवंत आणि सृष्टी यांचे जे द्वैत आहे ते मायेच्या प्रभावामुळे भासते, दिसते आणि अनुभवास येते। खरे पाहता मायेचा प्रभाव संपला की त्याच्याशिवाय दुसरे कोणतेही तत्व राहणार नाही। जेव्हा दृष्टी दोषाने एकाऐवजी दोन चंद्र दिसतात, पण खरे पाहता चंद्र एकच असतो, त्याप्रमाणे मायेच्या प्रभावामुळे भगवंत व चराचर दृष्टी या दोन गोष्टी भासतात। आपले शरीर पंचमहाभूतांनी बनले आणि त्याचे सेवन आपण करतो असे जरी असले तरी आत बाहेर तेच आहे, तसा भगवंत पण आतच आहे, जे अक्षय आहे, सर्वत्र आहे, पूर्ण आहे आणि ज्या वाचून दुसरे काहीही नाही असे जे आत्मतत्व आहे त्याचा अनुभव ज्ञानी माणसाने अन्वय व्यतिरेकाने करून घ्यावा। हे चतुश्लोकी भागवत भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले, ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितले, नारदांनी भगवान व्यासांना सांगितले, व्यासांनी त्याचा 18,000 श्लोकामध्ये विस्तार करून जनसामान्यांना सांगितले। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। छान सांगितलं। नमोस्तुते व्यास त्याच्या आधीचा म्हणजे देवर्षी नारदांचा जो श्लोक आहे तिथून थोडा वेग वाढला, बाकी आधीच्या श्लोकांपर्यंत वेग योग्य होता, त्यामुळे ते लक्षात हरकत नाही। म्हणजे यावेळेला पहिल्या तुम्ही लक्ष ठेवून पहिल्या याचा वेग बरोबर साधला होता, पण कदाचित पुढे तो वाढला तर तेवढं लक्षात ठेवा, बाकी उत्तम सगळं।
हे चाललेलं होतं ते कंसाला कर द्यायला निघतात वासुदेव इथपर्यंत आलो होतं. हां ठीक आहे, क्रम लिहून घ्या पहिल्यांदा. आता चौथ्या दिवसाचा लिहून दिलाय का एकदा जरा बघा. हो दिलाय. म्हणजे काय फिजिकल बॅचला तो राहिला होता त्यामुळे तो झाला आमचा काल. तर चौथ्या दिवसाचा क्रम दिलाय ना? हो दिलाय ना. मग आता 5व्या दिवसाच्या कथा असं हेडिंग द्या. तुम्ही काय नेहमी करता ते दिवस 5. 5व्या दिवसाचं लिहायचं. ठीक आहे, एक मिनिट. एकाखाली एक लिहा म्हणजे तुम्हाला नंतर सोपं जाईल लक्षात ठेवायला किंवा सादरीकरणाच्या वेळेला सुद्धा. आता चौथ्या दिवशी काही गोष्टी मी त्या दिवशी सांगायच्या राहिल्या, म्हणजे मागे सांगितल्या असतील पण पुन्हा एकदा सांगतो. चौथ्या दिवशीचा क्रम जो आहे तर त्यावेळेला चौथ्या दिवशी मुळात पाळणा बांधायला सांगायचा. कारण 5व्या दिवशी बाकी सगळ्या कथा येतात. भगवंतांचं प्रगटीकरण चौथ्या दिवशी आहे, त्यामुळे कथेच्या चौथ्या दिवशी पाळणा बांधायला सांगायचा. त्या दिवशी पाळणा म्हणणं ह्या सगळ्या गोष्टी त्या दिवशी होतील. त्याचबरोबरीनं ज्या घरामध्ये कथा चालू आहे किंवा ज्या मंदिरामध्ये कथा चालू आहे त्या मंदिराच्या दाराला प्रवेशद्वारावरती केळीचे खुंट बांधायला सांगायचे. छान एकूण त्यांनी वातावरण निर्मिती होते. आधीपासून जर सजावट करणं शक्य झालेलं नसेल म्हणजे गडबडीमुळे, तर आवर्जून आपला 3रा दिवस झाल्यानंतर त्यांना सांगायचं की काहीतरी इथे छान हल्ली पताका आणि हे मिळतं किंवा तोरण लावणं घराला. आपण सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेला जशी आंब्याची पानं बांधतो तर तशा पद्धतीनं सुशोभीकरण करायला सांगायचं. पुढचे 2-3 दिवस ते तसंच ठेवायचं म्हणजे एकूण त्याची वातावरण निर्मिती पण फार चांगली होते. भगवंत जन्मोत्सव पहिला. 2ऱ्या दिवशी म्हणजे 5व्या दिवशी भगवंतांचा जन्मोत्सव असतो. पुढे पूतना उद्धार. शकटासूर कंसामधल्या छकडा मोडणे. भगवंतांचे नामकरण. शकटासूर काय म्हणाल? कंसातल्या छकडा मोडणे. छकडा म्हणजे शकट. सर पहिल्यापासून सांगा सर. हां, भगवंत जन्मोत्सव पहिला, त्याच्यानंतर पूतना उद्धार, शकटासूर. आता पुढे त्याच्या पुढे सगळीच्या पुढे कथा असल्या म्हणजे पूतना उद्धाराची कथा, शकटासूर कथा. हां, भगवंतांचे नामकरण. यमलार्जुन उद्धार. गोकुळ ते वृंदावन प्रवास. गोकुळ ते वृंदावन प्रवास. वत्सासूर, आघासूर, बकासूर. एका पुढे एक लिहा तिन्ही. पहिला कुठची गुरुजी? वत्सासूर. यात तुम्ही 5वा, 6वा, 7वा दिवस याच्यात तुम्ही अनेक अशा कथा ऐकल्या असतील की ज्या मूळ भागवतात नाही, पण त्या का सांगितल्या जातात तर प्रेक्षकांना त्या रोचक वाटतात म्हणून त्या सांगितल्या जातात. तर त्यातल्या काही ज्या बाललीला आपण म्हणतो
तर अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या कथा आहेत गोपींच्या गोपांच्या, तर अशा सगळ्या ह्या 3 दिवसांमध्ये सांगितल्या जातात प्रामुख्याने. त्यातल्या त्यात प्रयत्न असा करायचा की शक्यतो आपण श्रीमद भागवतात ज्या कथा आहेत त्या सांगणार आहोत. आता जसं आपल्याकडे काही वर्गाला कीर्तनकार प्रवचनकार आहेत, तर त्यांची आधी एखादी कुठली कथा बसलेली असेल तर त्यांनी ती सांगायला हरकत नाही, फक्त त्यात वाहत जायचं नाही. नाहीतर मग मूळ भागवत बाजूला राहतं आणि मूळ ग्रंथात ज्या कथा नाहीत त्या सांगण्यावरती अधिक भर दिला जातो. तर तेवढी काळजी घ्यायची. सर कथ वृंदावन ते गोकुळ ते वृंदावन प्रवास नंतर काय सांगितलं सर? वत्सासूर, अघासूर आणि बकासूर, त्या असुरांच्या कथा आहेत वेगवेगळ्या. त्याच्या पुढील हा ब्रह्मदेव भ्रमनिरास, आता याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही या कथा सांगताना आपल्या कमी जास्त होऊ शकतात. हां, पण कोणत्या कथा सांगितल्याच गेल्या पाहिजेत तर त्याही मी सांगेन. म्हणजे बक नावाचा असुर आहे, तर त्याची कथा काही फार विस्तृत नाही, तर त्याच्या ऐवजी दुसरी कथा थोडी विस्तारली, म्हणजे ही जी ब्रह्मदेव भ्रमनिरास अघासुराची जी कथा आहे तर ती विस्तारली तर ती चालेल का? तर चालेल अशा पद्धतीनं. पण कोणत्या कथा सांगितल्या गेल्या पाहिजेत तर त्याही मी सांगतो. आधी सगळा क्रम लिहून घ्या. धेनकासूर, कालियामर्दन, गोवर्धन लीला, रासलीला, महारासलीला, अक्रूराचे वृंदावनात येणे. काय? अक्रूराचे वृंदावनात येणे किंवा व्रजात. भगवान श्रीकृष्ण व बलराम यांचे मथुरागमन. कुब्जेवरती कृपा. सर परत सांगा प्लीज. कुब्जेवरती कृपा, कुब्जा. कृपा कसली? कळलं नाही. कुब्जा, कुब्जा. हा हा, बरोबर. धनुष्यभंग. मुष्टिक व चाणूर. मुष्टिक व चाणूर यांचा उद्धार किंवा वध.
आणि शेवट कंसवध. दहा एक मुद्दे झाले असतील सगळ्यांचे. 19 मुद्दे झाले. 19 झाले. हां, ठीक आहे. या सगळ्या कथा 5व्या दिवसाच्या कथा भागामध्ये येतात. 4था दिवस जिथे संपलाय तुमचा, ते पान काढा जे लिहून घेत आहेत त्यांनी, तिथे मुद्दामून लिहून घ्या किंवा काय खूण करा, काहीतरी स्टार मार्क ज्याला आपण म्हणतो. 4थ्या दिवशी सुंठवड्याचा प्रसाद द्यायचा आहे. भगवंतांचा जन्म ज्या दिवशी आहे कथेमध्ये, तर सुंठवड्याचा प्रसाद असतो कोणत्याही जन्माच्या वेळेला. तर इतर तुम्ही कोणताही प्रसाद द्या त्या दिवशी, पण मुख्यत्वे करून सुंठवड्याचा प्रसाद द्यायचा. आणि 5व्या दिवशी एकतर शिऱ्याचा प्रसाद द्यायचा किंवा काल्याचा प्रसाद द्यायचा. शिऱ्याचा प्रसाद जर आपण देणार असू, म्हणजे तुम्ही जरी घरी करणार असाल तरी कथा, शिऱ्याचा प्रसाद जेव्हा तुम्ही देणार असाल तेव्हा त्या शिऱ्याचा छान गोवर्धन पर्वत करायचा. मी तुम्हाला फोटो पाठवीन ग्रुपवरती कशा पद्धतीने, म्हणजे महिला वर्गांना माहिती आहे, तो असा उभा गोलाकार रचून ठेवायचा वर, आणि त्याच्यावरती आपला घरामधले जे बाळकृष्ण आहेत आपल्या देवघरातले, तर त्या भगवंतांना तिथे बसवायचं. आजूबाजूला छान तुळशीची छोटी छोटी पानं लावता येतात, म्हणजे तो गोवर्धन पर्वत जसा असतो तशा पद्धतीनं तो छान पर्वत नटवायचा. आणि शिऱ्याचा जर प्रसाद असेल तर तो पहिल्यापासून तिथे आणून ठेवायचा, म्हणजे कथा होण्यास पूर्वी नैवेद्य जे आहेत, जे वाटप होणारे ज्या प्रसादाचं, तर ते शक्यतो कथा सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी समोर मांडून ठेवायचे. पण काला जर करणार असू तर काला अगदी आपण शेवटची जी कथा आहे कंसाची, कंसवधाची, किंवा बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण यांचं जेव्हा मथुरेमध्ये जाणार आहेत तेव्हा त्यावेळेला तो काला बनवायला सांगायचा. याचं कारण आहे की लाह्या आणि बाकी सगळे पदार्थ असतात, तर त्या एक तर सुकून जातो आणि तो फार बारीक 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 व्हायला लागतो. 3-3.5 तास जर कथा करणार असू आपण तर, त्यामुळे तो एकतर आधी असलेला गोवर्धन फारच छोटा होतो आणि ते एकदम सगळं माऊ पडतं. त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची ज्यावेळेला आपण 4थ्या दिवसाचं, 5व्या दिवसाची प्रामुख्याने, म्हणजे कोणता प्रसाद आहे त्याच्यावरती ते तुम्ही ठरवू शकता की आधीपासून करायचा किंवा ऐन वेळेला काला जर असेल तर तो अगदी आधी 10 मिनटं. अशा पद्धतीने 5व्या दिवसाची जी काय म्हणतात कथा सुरू होण्यापूर्वीची आणि कोणते कथाभाग आपल्याला घ्यायचे त्याची मांडणी सांगितली. आता जसं आपण नृसिंह अवतार आहे, त्या नृसिंह अवताराला मी सांगितलं की उमऱ्यामध्ये एक नारळ फोडायचा, तसंच कंसवधाचा एक नारळ फोडायचा. आता अनेकांचं असं असतं की तो वधाचा फोडण्यापेक्षा विजयाचा फोडायचा भगवंतांचा, तर 2 फोडले तरी काही अडचण नाही, एक कंसवधाचा आणि एक भगवान श्रीकृष्णांच्या विजयाचा. पण ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, सादरीकरण म्हणून सुद्धा त्याचं मूल्य वाढतं. आपण जो वधाचा म्हणून नारळ फोडणार आहोत तो वाटायचा नाही, त्याचा प्रसाद कधीही वाटायचा नाही, तो एकतर विसर्जन करायचा किंवा
निर्माल्यामध्ये म्हणजे झाडाच्या इथे ठेवून यायचं. पण जो विजयाचा म्हणून फोडणार आहोत त्याचा मात्र प्रसाद द्यायला हरकत नाही. कोणाला काही विचारायचं आहे का ह्याच्यामध्ये कथा सुरू होण्यापूर्वी विचारा, म्हणजे मग कथा वाघाकडे वळता येईल. काही शंका असतील तर. नरसिंह अवताराचा नारळ आढळला की तो काय करायचा, वाटायचा का प्रसाद? कुठला? नरसिंह अवताराचा नाही, नरसिंह अवताराचा नाही नारळ. ज्या वेळेला आपण भगवान नरसिंह प्रगट होतात आणि त्याच्यानंतर आपण ती कथा पूर्ण करतो, हां, त्यावेळेला मी सांगितलं होतं की उमऱ्यात नारळ फोडायचा. उमऱ्यावरती पाटा वरवंटा असतो ना, त्यातला वरवंटा ठेवायचा. कोणीतरी पुरुष माणूस असेल त्यांना सांगायचं तो तुम्ही नारळ तिथे वाढवा. तो जो नारळ आहे हा प्रसाद म्हणून वाटायचा नाही. हां, त्याच्यानंतर विजयाचा किंवा आरती झाल्यानंतर तुम्ही जर फोडणार असाल तर तो प्रसाद म्हणून वाटायचा. शिऱ्याचा प्रसाद वाटायचा का? शिऱ्याचा प्रसाद वाटायचा ना, तो प्रसाद म्हणूनच ठेवणार होतो आपण. मी नारळाबद्दल सांगितलं, म्हणजे एक वाढवायचा आणि तो काय म्हणतात विसर्जन करायचा, आणि दुसरा जर विजयाचा म्हणून फोडणार असेल तर तो वाटायला हरकत नाही. अजून काही तुम्हाला वाटत असेल तर आत्ता विचारा, कारण तुम्ही नंतर एकदम अचानक विचारलं तर मला ती लिंक लागणार नाही. तुम्ही कुठल्या ह्याच्याबद्दल विचारताय म्हणून मी सांगितलं. नाहीतर तुम्ही अचानक मला फोन करून विचारला आणि म्हणाल तो कुठला नारळ नक्की वाटायचा आहे आणि कुठला वाढवायचा आहे, तर मला काही संदर्भ लागणार नाही. काल्याचा प्रसाद हा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम वृंदावनात जातात त्यावेळी वाटायचा का? कोणाचा प्रसाद? काल्याचा प्रसाद? नाही, प्रसाद सगळा शेवटीच, कथेनंतरच. अच्छा, बरं. तुम्ही त्या दिवशी हे बघा, कन्फ्यूज होऊ नका. बरं झालं जयंतराव प्रश्न विचारला, हा चांगला प्रश्न आहे. कन्फ्यूज होऊ नका. प्रसाद हा दररोज कथेनंतरच वाटायचा आहे. फक्त तुम्ही कोणता प्रसाद वाटणार आहात, म्हणजे शिऱ्याचा त्या दिवशी देणार आहात का काल्याचा देणार आहात ना, हे तुम्ही कोणाच तरी तिथे बोलणार ना, किंवा तुमच्या घरी कथा असेल तरी तुम्हाला ठरवायला लागेल ना 7 दिवस काय काय प्रसाद द्यायचा आहे. बरोबर. हां, तर जर तो शिऱ्याचा देणार असाल तर समजा तुमची 4 वाजता कथा सुरू होणार आहे, तर तो 3:30ला शिरा तयार पाहिजे, 3:30 पावणे 4ला. आणि जर काल्याचा असेल तर त्याचं सगळं साहित्य, म्हणजे ते लाया चुरमुरे असं जे काही त्याच्यात सगळं असतं, वेगवेगळे घटक पदार्थ ते एकत्र करून ठेवायचे. फक्त त्यात दूध आणि दही जे घालतात, मिक्स करतात स्निग्धता येण्याकरता म्हणून, ते फक्त 15-20 मिनटं आधी कथा संपण्याच्या. वाटप शेवटीच करायचं आहे, कारण गोवर्धनाची कथा झाल्यानंतर पण भरपूर कथा येतात. त्याच्यामुळे शक्यतो गोवर्धन कथेच्या वेळेला गोवर्धन तिथे असावा. नाहीतर काल्याचा पण करा आणि शिऱ्याचा पण करा. शिऱ्याचा गोवर्धन ठेवा आणि दोन्ही प्रसाद नंतर वाटा. ओके. हां, अजून कोणाला काही शंका आहे, विचारायचं आहे? ठीक आहे, कथेकडे वळूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुनंदा नावाची दासी आहे. काही ठिकाणी दासी असा उल्लेख आहे, काही ठिकाणी काही ग्रंथांमध्ये ती नंदांची बहीण आहे. तिला दर्शन आहे पहिल्यांदा, म्हणजे गोकुळामध्ये आल्यानंतर यशोदा झोपली आहे. तिला कळलंच नाही आपल्याला केव्हा प्रसूती झाली आणि केव्हा आपल्याला
मुलगा झालाय मुलगी झाली हे तिला माहिती नाही. नंद जे आहेत हे पहाटेच्या वेळेला दूध काढण्याकरता म्हणून गोठ्यामध्ये गेले आणि गर्भार अवस्थेमध्ये असताना स्वाभाविकपणे कोणीतरी महिला आजूबाजूला असतात. या न्यायानं ही सुनंदा जी आहे ती यशोदेच्या जवळच्या खोलीमध्ये निद्राधीन आहे. ती उठली आणि तिने पाहिलं की एक अत्यंत सुंदर बालक यशोदेच्या शेजारी पहुडलेलं आहे आणि तिला इतका आनंद झाला ते बालक पाहून आणि ती एकदम ते बालक पाहिलं आणि ती ओरडली, लाला भयो रे, लाला भयो. आणि लाला भयो असं म्हटल्यानंतर तो जो आवाज आहे तो संपूर्ण गोकुळामध्ये पसरला आणि भरा 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 सगळ्या गोपी गोकुळामधल्या या तिथे येऊन तिथे जमा झाल्या आणि प्रत्येकीला असं वाटतंय की ते जे तान्हं बाळ आहे ते आता माझ्याकडे बघतं. प्रत्येकीला असं वाटतंय की हे जे बालक आहे ते माझ्याकडे बघते, ते कदाचित माझ्यावरती, ज्याला आपण म्हणतो ना लहान बाळ जे असतं ते त्याचे डोळे फार निरागस असतात, बोलके असतात, तेव्हा ते माझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते असं प्रत्येक गोपीला वाटतं. आणि एक गोपी धावत धावत नंदबाबांकडे गेली. नंदबाबांना सांगितलं की नंदबाबा तुम्हाला मुलगा झालाय. नंदाला अत्यंत आनंद झाला. नंदाने आपल्या हातातलं काम सोडलं आणि धावत 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 ते दोघेही ज्या खोलीमध्ये यशोदा निद्राधीन होती त्या ठिकाणी गेले, त्या खोलीमध्ये गेले आणि त्या खोलीपर्यंत आल्यानंतर नंदाने पाहिलं की सगळी जी खोली आहे ती महिला वर्गाने भरलेली आहे. सगळ्या गोपिका जमा झाल्या. नंद आणि यशोदा यांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये अपत्यप्राप्ती झाली आहे. त्यांचं वय फार वाढलेलं आहे. आता अपत्यप्राप्तीची शक्यता कमी आहे. अशा वयामध्ये या दोघांना अपत्यप्राप्ती झाली आणि या दोघांना अपत्य व्हावं म्हणून तिथले जे गोपी आहेत हे एकादशीचं व्रत करतायत आणि त्या एकादशीच्या व्रताचं पुण्य जे आहे ते पुण्य या सगळ्या गोपींनी नंद आणि यशोदा यांना पुत्र व्हावा म्हणून अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून नंद विचार करतायत की एका अर्थाने माझ्या आधी ह्या सगळ्यांचा अधिकार त्या बालकावरती जास्त आहे, कारण यांनी यांचं पुण्य खर्च केले आणि यांची पुण्याई म्हणूनच आम्हाला अपत्यप्राप्ती झाली. त्या गोपीनं जिनं नंदांना ही बातमी दिली होती की तुम्हाला लाला झालेला आहे, नंदांनी आपल्या गळ्यातला कंठा काढला आणि तिला दिला. त्यावेळेला ती म्हणते मला कंठा नको. मग ते म्हणाले तुला अजून काही हवंय का? 10 लाख गायी नंदांनी सालंकृत ह्या दान केलेल्या आहेत. मुलगा झाला त्या प्रित्यर्थ. अनेक लोकांना काही काही गोष्टी वाटल्यात त्याची यादी आहे भागवतामध्ये, कोणाकोणाला काय काय दिलं. पण ती गोपी म्हणते की मला यातलं काहीही नको, मला कंठा नको, मला काही पैसे नको, मला गाय नको, मला एक तुकडा नको जमिनीचा. पण तुम्ही जेव्हा त्या बालकाला तुमच्या कडेवरती घ्याल, तुमच्या मांडीवरती घ्याल, त्याच्यानंतर ते बालक तुम्ही माझ्या मांडीवरती द्या, एवढं एकच गोष्ट मला पाहिजे. नंदाने ते कबूल केलं आणि त्यानं पाहिलं की सगळा गोपिकांचा गरडा पडलाय. नंद वाट काढत काढत त्या आपल्या बालकापाशी गेले. ते बालक मांडीवर घेतलं, त्याला न्याहाळलं आणि ठरल्याप्रमाणे त्या गोपिकेकडे जिने ही बातमी दिली होती नंदांना तिच्याकडे दिलं. आणि आता
हा रोजचा दिनक्रम झाला. आपापली कामं करण्याकरता म्हणून गोपी पहाटे लवकर उठायचा, जेणेकरून आपली सकाळची सगळी कामं लवकर व्हावी आणि आपण दिवसभर यशोदेकडे जाऊन बसावं. त्या यशोदेकडे जावा आणि केवळ त्या छोट्या बालकाकडे, त्या कान्हाकडे पाहत बसावं. त्याला मांडीवरती घ्यावं, त्याला कडेवरती घ्यावं, त्याला खेळवावं. हा एकच छंद आता सगळ्या गोपींना लागलेला आहे. 2-4 दिवस मध्ये गेले आणि नंदांच्या असं लक्षात आलं की या सगळ्या गडबडीमुळे, या सगळ्या धामधुमीमध्ये आपण कंसाला, जो शेतसारा ज्याला म्हणतात, टॅक्स सोप्या भाषेमध्ये, नंद हे त्या गावचे मुख्य आहेत, त्यानं तो सगळा सारा गोळा करायचा आणि तो राजाकडे नेऊन द्यायचा, राजाच्या तिजोरीत जमा करायचा. आणि म्हणून नंद कंसाकडे मथुरेला गेले. मी अगदी सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं बघा की भागवतामध्ये अनेक कथा ह्या फ्लॅशबॅक स्वरूपामध्ये येतात. म्हणजे दुसरी एखादी कथा घडलेली आहे आणि त्या कथेचा संदर्भ येतो आणि मग आधीची कथा चालू होते. याच न्यायानं ही पुतना उद्धाराची किंवा पुतना वधाची कथा याच पद्धतीने येते. म्हणजे हा कर भरून ज्यावेळेला नंद परत आले तेव्हा नंदांनी अनेक ठिकाणी काहीतरी जळताना पाहिलं, अनेक ठिकाणी चिता पाहिल्या, चितेसारखं जळत होतं. आणि त्यावेळेला त्यांनी तिथे आल्यावर विचारलं की काय जळतंय आणि हा सुगंध कसला. ज्यावेळेला चिता जळत असते त्यावेळेला एक प्रकारचा विशिष्ट वास येतो, तो आपला ज्याला स्थूल देह म्हणतात, तो ज्यावेळेला चितेवरती असतो तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. पण आत्ता एक चंदनाचा वास ज्याप्रमाणे सुटावा त्याप्रमाणे त्या सगळ्या भागामध्ये वायू पसरला होता. त्यावेळेला नंदांनी विचारलं की हा वास कसला. त्यावेळेला गोपांनी ही सगळी कथा त्यांना सांगितलेली आहे. नंद बाबा शेतसारा भरण्याकरता म्हणून कंसाकडे गेले आणि कंसाने, मी जसं सांगितलं की कंसाच्या हातामधून ती जी बालिका होती, ती जी मुलगी होती ती सुटली आणि तिनं आकाशवाणी केली. अष्टभुजेच्या रूपामध्ये ती देवी तिथे प्रगट झाली असं म्हणतात. आणि मग त्या देवीची विविध नावं तिला पडली. आपण जी सगळ्या देवी म्हणतो ती तिथे मूळ अष्टभुजेच्या रूपामध्ये प्रगट झाली. आणि तिनं असं सांगितलं की कंसा, तुझा काळ हा केव्हाच जन्माला आलेला आहे. त्यावेळेला कंसाला वाईट वाटलेलं आणि कंस असा विचार त्यावेळेला करतो की अरे मी केव्हा ना केव्हा तरी मरणारच आहे, तेव्हा मी माझं मरण चुकवण्याकरता जो काही हा आटापिटा केला, माझ्या बहिणीची एवढी मुलं मारली, हे मी करायला नको होतं, त्यांना सोडून द्यायला पाहिजे होतं, कारण मी काही अमर नाही आहे, त्यामुळे केव्हा ना केव्हा तरी मी मरणार आहे. तेव्हा माझ्याकडनं हे जे कृत्य झालं आहे ते अत्यंत चुकीचं आहे असं कंसाला वाटलं. आणि कंसाने त्या रात्री वसुदेव आणि देवकी यांची मुक्तता केली. बघा, हा सगळा प्रसंग मध्यरात्रीमध्ये घडलेला आहे. म्हणजे मुळात भगवंतांचा जन्म नाही म्हणत, भगवंतांचं प्रकटीकरण कारागृहातलं हेच उत्तर रात्री आहे. म्हणजे 12-12:30 नंतर आहे. 12:40ला बऱ्याच ठिकाणी जन्म असतो. त्याच्यानंतर आत्ताच्या व्यावहारिक भाषेमध्ये जरी सांगायचं झालं तरी तिथून मथुरेमध्ये जायचं आणि पुन्हा परत यायचं
याला साधारणपणे 3 ते 4 तास. बाप्पाची कथा ऐकते ना आपण. याला साधारणपणे 3 ते 4 तास लागतात. म्हणजे 12:30 पासून जर आपण व्यावहारिक भाषेमध्ये 4 तास 5 तास पकडले तरी पहाटेचे 5 किंवा 6 या वेळेला कंसाला अशी बुद्धी झाली की या दोघांना सोडून देऊ. आणि पुन्हा 10-11 वाजता आत्ताच्या भाषेमध्ये कंसाचा दरबार भरलाय. आणि कंसाचे जे सगळे मित्र आहेत, सहकारी आहेत, मंत्री आहेत, हे मंत्री आहेत सगळे कंसाचे. आघासूर, बकासूर, वत्सासूर, धेनकासूर, पूतना, हे त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे असुर आहेत. हे सगळे एकत्र झाले आणि त्यांनी तो सगळा घडलेला प्रकार ऐकला. आणि कंसाने सांगितलं की बघा, हे सगळं होणारच आहे, म्हणून मी काल या दोघांची मुक्तता केली. त्यावेळेला हे सगळेजण म्हणतायत की अरे कंसा, तू किती मूर्ख आहेस. तुझा काळ कुठेतरी जन्माला आलाय, त्याला आपण शोधू आणि त्याला मारून टाकू, म्हणजे तुझं जे मृत्यूचं भय आहे ते संपेल. तू यांना सोडू नकोस, तू यांना पुन्हा कारागृहात टाक. आणि कंसाने वसुदेव आणि देवकीला पुन्हा कारागृहात टाकले. मी माझ्या प्रत्येक कथेमध्ये हे वाक्य सांगतो की बघा, ज्यांना असं वाटतं की आपण एखाद्या चुकीच्या मार्गाने चाललेलो आहोत आणि आपल्याला तो मार्ग सोडून द्यायचा आहे, आपल्याला योग्य मार्गावरती यायचं आहे, तर त्यानं काय करावं, तर त्यानं सगळ्यात पहिल्यांदा आपली संगत चेक करावी. आपल्या बरोबर कोण आहे, आपले मित्र कसे आहेत. आपण कथाकार म्हणून, प्रवचनकार म्हणून समाज जागृती करणं हा आपल्या कथेचा उद्देश असला पाहिजे. त्यामुळे हे आवर्जून सांगितलं पाहिजे की पालकांनी सुद्धा अधूनमधून आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, आपल्या मुलीच्या मैत्रिणी कोण आहेत, घरामध्ये असलेले 6-7 तास सोडल्यानंतर कॉलेजमधल्या इतर वेळेमध्ये ती किंवा तो कोणाबरोबर फिरते, कोणाबरोबर हॉटेलमध्ये जाते, ते सगळे जे आहेत यांचा आणि आपला परिचय आहे ना, ते आपल्या घरी आलेत ना, नसतील आले तर त्यांना बोलवलं पाहिजे. आपण ज्या सगळ्या ह्या लव जिहादच्या केसेस पाहतो, या सगळ्या कशामुळे होतात, तर घरामधला मुलगा किंवा मुलगी हिचे किंवा त्याचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, हे आज पालकांना घरामध्ये माहिती नसतं. आणि त्याचा परिणाम म्हणून ते वाम मार्गाला लागतात, जे चुकीच्या मार्गाला लागतात. मग किमान आपल्याला ते माहिती असली पाहिजे. बघा, कंसाला सुद्धा एवढं सगळं केल्यानंतर असं वाटलंय की आपण यांना सोडून द्यावं आणि त्याने ते केलंय. पण त्याचे मित्र वाईट आहेत, मित्र सुद्धा त्याच बुद्धीचे आहेत आणि त्यांनी सांगितलं की तू चुकीचा वागतोयस कंसा, तू असं करायला नको आहेस, तू त्यांना सोडून द्यायला नको. आणि म्हणून कंसाने पुन्हा त्यांना कारागृहात टाकलं. आणि सगळ्यांमध्ये म्हणून असं ठरलं की या महिन्याभराच्या कालावधीमध्ये, कारण तो आधी जन्माला आलाय असं आकाशवाणीमध्ये ऐकलं, म्हणून या महिन्याच्या कालावधीमध्ये जे कोणी बालक जन्माला आलेले आहेत अशा सगळ्यांना आपण मारून टाकूया. आणि ही कामगिरी आली पूतनेवरती, कारण पूतना ही एक स्त्री आहे आणि या न्यायानं नुकतंच जन्मलेलं बालक, आपण जी कथा ऐकतोय ती आत्ताची नाही आहे, साधारणपणे 5,500 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यामुळे फार नाही 100 वर्षापूर्वीचा विचार करा. त्या काळात
गर्भवती महिला किंवा ज्या घरात नवीन बालकं जन्माला आली आहेत तिथे अनोळखी स्त्री पुरुषांना आत येण्याकरता सुद्धा मज्जाव होता, बंदी होती. तोच हा काळ आहे सगळा. मग त्यातल्या त्यात सोपं काय तर एक स्त्री वेश धारण करून एखाद्या स्त्रीनं त्या ठिकाणी जायचं आणि ते जे बालक आहे ते काहीही करून त्याला संपवायचं. आणि म्हणून पूतनेनं ही जबाबदारी घेतली. मुळामध्ये पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही ती पूतना. पूतना या शब्दाचे वेगवेगळे श्लेष होतात. पूत याचा अर्थ पवित्र, पूत याचा अर्थ पुत्र आणि ना म्हणजे नाही. जी पूतना, जिला पूतना आणि जिच्या पूतना अशी ती पूतना. तिनं काय केलं, ती दिसायला अत्यंत क्रूर आहे, अत्यंत विद्रूप आहे, पण तिनं एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं, सुंदर पोशाख केला, चांगले कपडे केले, जेणेकरून आपल्याला सहजगत्या कुठेही प्रवेश मिळेल. आणि ती फिरत 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 सगळा भाग विचारत आली असा उल्लेख आहे. आणि बरोबर नंदाच्या वाड्यामध्ये आली. नंदाच्या वाड्यामध्ये आल्यानंतर त्याचं वर्णन फार छान करतात की कोणाची तरी मावशी किंवा अनेक स्त्रिया तिथे बसल्या होत्या या न्यायानं. पण तिने पोशाखच असा केला होता की तिच्याकडे बघून कुणालाही वाटावं की ही एक घरंदाज स्त्री आहे. आणि तिनं बोलता बोलता अगदी सहज ते जे बालक होतं यशोदेच्या मांडीवरती कान्हा पौडला होता, त्या कान्हाला अगदी अलगद आपल्या मांडीवरती घेतलं. आणि बोलता बोलता तिनं यशोदेला आतल्या खोलीमध्ये जायला सांगितलं. काही काम सांगितलं, काय सांगितलं याचा उल्लेख नाही आहे. आणि बोलता बोलता ती अशा पद्धतीने यशोदेशी बोलत होती की यशोदेलाही वाटावं की ही अगदी आपली काळजी घेते. आणि कोणाच्याही नकळत तिनं त्या बालकाला आपल्या पदराखाली घेतलं. आणि पूतनेनं अशी योजना केली होती, तिनं आपल्या स्तनाग्राला विष लावलं होतं आणि त्याचबरोबर स्तनांमध्ये सुद्धा विष भरलं होतं. लहान बालक जे आहे ते कशावरती वाढतं तर आईच्या मातेच्या दुधावरती वाढतं. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्यावेळेला बालक आईच्या देहावरती वाढत असतं तेव्हा पोषणाचा हा एकमेव मार्ग असतो. आणि म्हणून पूतनेनं त्या बालकाला आपल्या पदराच्या खालती घेतलं आणि आपला विषाग्रस्तन जो होता तो त्या बालकाच्या मुखामध्ये सरकवला. तिची अशी स्वाभाविक धारणा होती की काही क्षणामध्ये हे बालक आपला विषाग्रस्तन चोखेल आणि त्याच्यानंतर ते मरून पडेल. परंतु भगवंतांनी पूतनेचा तो विषाग्रस्तन ओढायला सुरुवात केली. त्या स्तनाला लावलेलं स्तनामधलं सगळं विष ओढलं, त्या स्तनामध्ये जे काही दूध होतं ते ओढलं. आणि त्याच्या बरोबरीनं आता भगवंतांनी त्या पूतनेचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. आत्तापर्यंत तिला कोणत्याही वेदना होत नव्हत्या, कारण तिला वाटत होतं की ते जे बालक आहे ते आपल्या छातीवरती पहुडलेलं आहे आणि त्याची भूक क्षमवत आहे. पण जसं पूतनेचे पंचप्राण त्या बालकानं ओढायला सुरुवात केली त्यावेळेला ती घाबरली आणि ती कान्हाला म्हणते, मुंच मुंच, सोड सोड, मला सोड तू.
भगवंत फार चतुर आहेत. भगवंत मनामध्ये म्हणाले, मी एकदा ज्याला धरलंय त्याला कधीच सोडत नाही. आणि म्हणून पुतणे मी काही तुला आता सोडणार नाही. का? कारण तू एका अर्थानं मला माझ्या माते समान आहेस तू, कारण तू माझी भुकेचं क्षमन केलेलं आहेस. त्यामुळे मी काही तुला सोडणार नाही. मी तुला आता मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. जसं भगवंतांनी तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली तसं तिनं जे सुंदर रूप घेतलं होतं ते टाकलं आणि एक तिचं जे मूळ रूप होतं अकराळ विकराळ अत्यंत विद्रूप असं ते रूप धारण केलं. आणि आता तिचा जो देह आहे तो इतका मोठा झाला की तो त्या घरामध्ये मावेना. म्हणून असं म्हणतात की ती घरातून बाहेर पळाली आणि भगवंतांनी एक एक करत जसे तिचे पंचप्राण ओढून घेतले आणि तिला मुक्ती दिली. त्याच्यानंतर तिचा देह हा धाड दिशी खाली कोसळला. तिच्या देहामध्ये आता प्राण राहिला नव्हता. किती मोठं झालं होतं तिचं शरीर. तर तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये असा उल्लेख आहे की 8 योजना लांब एवढं तिचं शरीर झालं होतं. 1 योजना म्हणजे साधारणपणे आत्ताचं 3 किलोमीटर, 3-3.25 किलोमीटर गुणिले 8 एवढा प्रचंड अकराळ विकराळ देह पडला. त्याच्या खाली अनेक वृक्ष उन्मळून पडले किंवा दबले गेले असा उल्लेख आहे. तो आवाज एवढा भयंकर होता की त्यानं यशोदा धावत आली, आजूबाजूच्या गोप धावत आले, गोपिका धावत आल्या आणि त्यांनी पाहिलं की आत्तापर्यंत दिसणारी ही सुंदर स्त्री हिनं अत्यंत असं विद्रूप रूप धारण केलेलं आहे. म्हणजे ही स्त्री नाही तर राक्षसी नव्हती आणि ती कान्हाला काहीतरी दगाफटका करायला आली होती. या सगळ्यात कान्हा कुठे आहे म्हणून शोधाशोध सुरू झाली. तेव्हा कान्हा त्या पूतनेच्या छातीवरती खेळतोय असं बघितलं सगळ्यांनी. मग कान्हाला उतरवलं. आपण ते दृश्य पाहिले TV सिरियलमध्ये की अनेक छोट्या छोट्या शिड्या लावल्या आणि त्याच्यावरून कान्हाला खालती उतरवलं. कान्हाचं त्या ठिकाणी कान्हाला कोणाची तरी नजर लागली असा उल्लेख आहे आणि त्याच्यामुळे कान्हाला गोमूत्राचं स्नान घातलेलं आहे. गोमयानं त्याला लेपन केलेलं आहे आणि कान्हाची दृष्ट काढली आहे. त्याचं सगळं काय म्हणतात शरीर स्वच्छ केलेलं आहे. आणि ह्या गोपी ज्यावेळेला कान्हाचं शुद्धीकरण चाललं होतं त्यावेळेला कान्हाचंच एक नाव घेत आहेत आणि या नामामुळे माझ्या कानाचं रक्षण होऊ दे असं त्याच्याचकडे भगवान महाविष्णूंकडे मागतायत. त्या पण म्हणजे एका अर्थानं त्याच्याचकडे मागतायत. आता हा एवढा मोठा देह जाळायचा कसा? त्याच्यातनं तर प्राण गेलेले, मग तो जाळायचा कसा असा प्रश्न पडला. आणि म्हणून त्या देहाचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले आणि चिता रचण्यात आल्या. त्या चितेवरती त्या देहाचे तुकडे ठेवण्यात आले आणि मग त्या चिता पेटवण्यात आल्या. गावाच्या बाहेरचा बराच मोठा परिसर हा अशा पद्धतीनं ठिकठिकाणी चिता रचल्या आहेत आणि त्या चितेमध्ये त्या पूतनेचा देह जळतोय. अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण आहे. ते चालू असताना मथुरेला गेलेले नंद बाबा परत आले आणि त्यांनी चौकशी केली की हे काय चाललंय. तेव्हा त्यांना पूतना आल्यापासून ते पूतना वधापर्यंत, पूतना उद्धारापर्यंत सगळी कथा ही काही गोपांनी सांगितलेली. पण देह जळत असताना किंवा चिता जळत असताना त्या सगळ्याचा एक सुगंध पसरलेला आहे. तो सुगंध का पसरला आहे याचं मात्र कोणालाही उलगडलेलं नाही.
भगवंतांचा स्पर्श त्या देहाला झालेला असल्यामुळे त्या देहाला एक सुगंध आला होता. भगवंतांच्या देहांना, संतांच्या देहाला एक प्रकारचा सुगंध येत असतो. तो सुगंध कशाचा असतो? तर तो सुगंध हा विनम्रतेचा असतो. आणि आमच्या अंगाला जो दुर्गंध येतो तो दुर्गंध अहंकाराचा असतो. म्हणून महाराज म्हणाले, संत संग देगास, असा संतांचा संघ आम्हाला भावा, जेणेकरून आमच्याही शरीराचं, आमच्याही आयुष्याचं सुगंधामध्ये रूपांतर व्हावं. हे कोण करू शकतं? तर संत, सद्गुरू, भगवंत यांनाच हे शक्य आहे. अशी कृपा आपल्या सगळ्यांवरती व्हावी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही विचारायचंय कोणाला? सर, हा, आजच्या ह्याच्यातला ते पहिल्यांदा जिल्ही प्रगटीकरण बघितलं, अत्यंत आवडलं सर प्रसंग तो. हा कोणी सांगत नाही शक्यतो. आणि हा सांगितला पाहिजे. पुतना वधाचा प्रसंग फार महत्वाचा आहे. त्याचे फार वेगवेगळे नाही, पुतना वधाचा नाही सर. सुजात ज्या कोणी पहिल्यांदी, ज्या दासीने पहिल्यांदी भगवंताचं दर्शन घेतलं ना, तो मला अतिशय भावला सर प्रसंग. म्हणजे काय भाग्य असेल तिथं. हो हो, काय जबरदस्त सर. म्हणजे हा कोणी हा सांगत नाही कोणी, मला म्हणायचंय. हा, हे सगळे पूर्वाश्रमीचे ऋषी आहेत. ह्या ज्या गोपी आहेत किंवा गोप आहेत किंवा गायी आहेत, वासरं आहेत, हे सगळे सुद्धा ऋषी आहेत, ज्यांची अनेक जन्मांची तपश्चर्या पूर्ण झालेली आहे, पण भगवंतांचा सहवास मिळालेला नाही. ज्यावेळेला भगवंतांनी अवतार घ्यायचं ठरवलं त्यावेळेला या सगळ्यांना सांगितलं आहे. म्हणजे वेदांमधल्या श्रुती आहेत काही, म्हणजे वेदांमधले मंत्र आहेत, त्या मंत्रांनी देह धारण केलाय. का? तर भगवंतांचा सहवास मिळावा. आपण ज्याचं गुणवर्णन करतो तो कसा आहे हे अनुभवायला तरी मिळालं पाहिजे ना, म्हणून त्यांनी देह धारण केले. एवढी उच्च कोटीची भावना आहे या सगळ्यांबद्दल. हे खूपच छान वाटलं सर आज. म्हणजे एकदम त्याच्यात त्या काळातच गेलं सर एकदम. म्हणून मी म्हणलं की तो 500-5,500 वर्षापूर्वीचा काळ आपण जर ते डोळ्यासमोर आणलं तर ते उभं राहतं. गुरुजी, आज माझ्याबरोबर माझा मुलगा पण कथा ऐकत होता. तर त्याचाच प्रश्न मी खरं तर विचारतोय की वासुदेवांनी कृष्णाला म्हणजे यशोदानी यांच्याकडेच, नंदाच्याच घरी, म्हणजे त्यांच्याकडेच का गेले कृष्ण? हा त्याचा एक प्रश्न होता. मी म्हणलं आता कथा झाल्यानंतर आज विचारू आपण गुरुजी, आम्हाला ऐकायला मिळेल त्याच्या प्रश्नाचं उत्तर. कोणाकडे म्हणजे? यशोदा आणि नंद यांच्याकडेच का गेले कृष्ण? हरिवंश पुराणामध्ये त्यांच्या कथा येतात. भागवतामध्ये त्यांच्या कथा नाही आहेत. हरिवंश पुराण जे आहे त्याच्यामध्ये सगळा हरींचा वंश आहे. त्याच्यात ह्या सगळ्या कथा आहेत. कोण कोण काय काय आधीच्या जन्मातले, कोणी कोणी कशा कशा तपश्चर्या केल्या आहेत ना. म्हणजे पुत्र प्राप्तीची इच्छा यांनी केली आहे, कश्यप आणि आदितीने. म्हणून वसुदेव आणि देवकीचा जन्म आहे. पण भगवंतांचा सहवास मिळावा अशी इच्छा वेगळ्या ऋषींनी केली आहे, म्हणून नंद यशोदेचा जन्म, नंद यशोदा म्हणून जन्म आहे. गुरुजी, मी असं एके ठिकाणी वाचलं की ही देवकी म्हणजे देवकी ही पूर्वीची कैकेयी होती आणि कौसल्या माता ही यशोदा माता आहे. तर तिने देवकीने विचारलं, तू मला असं का केलंस?
तर त्यांनी सांगितलं की तू 14 वर्ष मला वनवासाला पाठवलं होतं, तेव्हा माझ्या कौसल्या मातेला खूप दुःख झालं, म्हणून मी 14 वर्ष कौसल्या मातेकडे गेलो. कारण 14 वर्षानंतर येऊन त्यांनी देवकीची आणि नंदाची कारागृहातून सुटका केली ना, तेव्हा देवकीने विचारलं. आणि ते तेव्हा तू काही होती, तेव्हा जे काय कौसल्या मातेला दुःख झालं असेल ते तुला परत त्याची फेड म्हणजे परतफेड करायला पाहिजे, म्हणून मी तुला सोडून ह्याच्याकडे गेलो, यशोदेकडे गेलो असं सांगितलं. बरोबर. कश्यप आणि म्हणजे दशरथ हे कश्यपांचे अवतार आहेत, त्यामुळे बरोबर आहे तुम्ही सांगताय ते. फक्त ते ह्या पुराणात नाही, म्हणजे त्याचा आधार भागवतात नाही कुठे. सर आणि यशोदा ही जरा नावाची राक्षसी नाही, जरा नावाची स्त्री होती यशोदा ही, आणि तिने संतांच्या जेवणासाठी स्वतःच्या स्नानांचं दान केलं म्हणून भगवंत तिला म्हणाले तुझ्या पोटी, असं ऐकलंय सर आम्ही. जरा नावाची हा नाही, ती जरा नावाची राक्षसी जरासंधाच्या कथेमध्ये येते. म्हणजे अशी स्त्री होती यशोदा की तिने संतांसाठी आपलं देहाचं दान केलं म्हणून भगवंत तुझ्या पोटी येऊ असं म्हणाले, असं ऐकलं. नाही, यशोदेच्या पोटी आलेच नाहीत भगवंत, ते स्तनपान दूध पिन असं. अच्छा, बर. नाही, मी ऐकलेली नाही कुठे अशी कथा, ऐकली किंवा वाचलेली पण नाही, त्याच्यामुळे मी सांगू शकणार नाही त्याच्याबद्दल. ते हिंदी भागवत ऐकतात ना सर आम्ही, त्याच्यामध्ये सांगतात. त्यातल्या बऱ्याचशा कथा हे असतात, टॉलटेल्स असतात बरं का. गुरुजी, पुतणेबद्दल पण अशीच एक काहीच ऐकण्यात आलेलं आहे, कन्फर्म नाही मला, की पूर्वजन्मीचे जे आहे तिला दोन्ही प्रकारचे भाव उत्पन्न झाले होते, की अशी संतती मला व्हावी, म्हणजे भगवंतांनी जन्म द्यावा मायापोटी, आणि त्या परत काही काळानंतर तिच्या मनात हा पण विचार आला की ह्याचा वध माझ्याकडनं व्हावा, अशी भावना तिच्या मनात निर्माण झालेली. ह्याचं काही आहे काय पूर्वाश्रमीचं काही? मला आता आहे, बरोबर आहे. पूर्वीच्या वडिलांच्या पाठीमागून ती बघत होती, त्या आता मला त्यांचं नाव आठवेना, बळीराजाची मुलगी होती ती. बळीराजाची मुलगी. बळीराजाला तिने असं केलेलं बघून तिच्या मनात राग निर्माण झाला आणि तिने ह्याला मला आता मारलंच पाहिजे किंवा असा नकोच आहे मला वर, अशी कामना केली. असा बरोबर आहे, ते बरोबर आहे. मला आता नाव फक्त आठवत नाही, विंध्यावली किंवा रत्नमाला, पूर्वजन्मीचं रत्नमाला. हा, ते आहे, त्याचा उल्लेख आहे. विंध्यावली कदाचित बळीराजाच्या पत्नीचं नाव असेल. रत्नमाला विंध्यावली पत्नी आहे आणि रत्नमाला मुलगी. बरोबर. तिला बळीराजांना बघून वात्सल्याने पाना फुटल्यासारखं झालं, म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता ते वामनांना बघून, आणि नंतर जसं यांनी सांगितलं कदाचित ते तिला राग असेल की त्यांनी यांच्या मस्तकावर पाय ठेवला वगैरे, त्यामुळे वध करावा असं वाटलं असेल म्हणून. बरोबर. संमिश्र भावना आहेत, दोन्ही भावना आहेत तिच्या मनामध्ये आलेल्या, त्या भगवंतांनी पूर्ण केल्या. बरोबर. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? थोडस ऑफ द ट्रॅक जाऊ. असं विचारायचं आहे की आत्मा आपण अमर आहे, अविनाशी आहे म्हणतो, तो फक्त ह्याच्यातून दुसऱ्या रूपात जातो, वेगवेगळे म्हणजे जीव धारण करतो असं आपणही करतोय. तर एक मला असं विचारून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय की आता जेवढे आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जीव जंतू वनस्पती जे काही सजीव म्हणून आहेत, तर हे सृष्टीच्या निर्मितीपासून एवढेच आहेत का? म्हणजे फक्त ते रूप बदलते. जसं एखादा समजा आता डायनोसॉर प्रजाती नामशेष झाली, तर त्यांनी दुसऱ्या कुठल्या रूपात जन्म घेतला, पण टोटल आत्मे जे निर्माण केले गेले सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला तेवढेच आता आहेत काय? म्हणजे एवढीच त्यावेळेला होती काय संख्या? कारण जर तसं नसेल तर मग आत्मा मग परत तयार होत नाहीये, तर मग तो वाढले कसे ते त्यांचे? नाही, आता मुळात ज्या वेळेला कमी झाले असतील तर मग आपण म्हणतोय नाही, कमी झाले आणि वाढले असा मुद्दा नाहीये त्यातला. आपण एक श्लोक म्हणतो बघा, ओम पूर्णमिदः पूर्णोदय, बरोबर? हा श्लोक माहिती आहे तुम्हाला? याचा अर्थ काय आहे तर त्या पूर्णामधून आपण काहीतरी काढून घेतलं ना, म्हणजे ते समजायला सोपं जावं म्हणून सांगतोय.
तर ते जे पूर्ण आहे ते अपूर्ण होत नाही. बरोबर. म्हणजे आपल्या सगळ्यांचा जन्म सोप्या ह्याने अगदी समजेल असं सांगतो. आपल्या सगळ्यांचा जन्म आपल्या मातेच्या उदरातून झाला. बरोबर. आपण तिच्या उदरामध्ये होतो त्यावेळेला ती पूर्ण होती की नाही? आपण तिच्या उदरामध्ये नव्हतो तेव्हाही ती पूर्ण होती की नाही? बरोबर आहे. म्हणजे आपण तिच्या उदरामध्ये असलो काय किंवा नसलो काय, जे पूर्ण आहे त्याला काहीही फरक पडत नाही. ते तत्व आहे, ती संख्या नाहीये. ते नंबर ऑफ आत्मेच करू नका तुम्ही. व्यावहारिक पातळीवरती नाही आहे. तर त्यावेळेला पण ती पूर्ण होती. हा, मग तिच्या गर्भामध्ये गर्भधारणा झाली त्यावेळेला ती पूर्ण होती आणि तिच्या गर्भामधून आपण प्रगट झालो. म्हणजे एका पूर्णातून दुसरं पूर्ण बाहेर पडलं. हा, म्हणून मग जे मूळ पूर्ण आहे ते आता एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट विलग झाली. व्यावहारिक भाषेमधलं बघा, 1 किलो साखरेमधनं 100 ग्रॅम साखर कमी झाली. हा, कारण तुम्ही क्वांटिटी वाईज म्हणताय की नाही. मग ते क्वांटिटी वाईज 900 ग्रॅमच साखर होणार आहे. पण ज्या वेळेला आपण मातेच्या गर्भातून बाहेर आलो त्यावेळेला ते पण पूर्ण होतो आणि यथाकाल आपण सुद्धा पूर्ण झालो. म्हणजे ते तत्व जे आहे ते त्या तत्व त्या ठिकाणाहून बाहेर पडतं आणि ते त्या तत्वात मिसळतं. ते वस्तुरूप नाही. याच्यामुळे काय होतं तर ती संख्या वेगळी आहे कदाचित. म्हणजे आत्ता काय 10 लाख आत्मेत असं नाही म्हणू शकत कोणी. 5 कोटी आत्मेत काय, 140 कोटींचा आमचा देश आहे तर 140 कोटी आत्मेत आणि जगाची जी काय लोकसंख्या असेल एवढ्या आत्मेत असं नाही होणार. तर मग तसं तर प्रत्येक गोष्टीत आहे ना. तुमच्या घरामध्ये समजा 10,000 पुस्तकं असतील सगळे, अगदी पहिलीपासून तुम्ही 10वी पर्यंत शिकलात ती, त्याच्या आधीच्या तुमच्या पिढ्यांची, तुमच्या नंतरच्या पिढ्यांची, तर त्या 10 लाख पुस्तकामध्ये 100 कोटी पानं असतील. तर ती पानं सुद्धा भगवंतांचं तत्व आहे. भागवत शिकणाऱ्यांनी एक पक्क लक्षात ठेवायचं की भगवंतांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. मला एक सांगा, कित्येकांच्या घरी ज्ञानेश्वरी आणि काय हरिपाठ आपण पकडू, अगदी ज्ञानेश्वरी फार पुढचं आहे, हरिपाठाची पुस्तकं असतात की नाही हो? असं घर आहे का महाराष्ट्रातलं नाही की ज्यांच्याकडे हरिपाठ नाही असं घर नाही महाराष्ट्रामध्ये? पण वाचायची इच्छा किती जणांना होते? याचं कारण तेच आहे, जोपर्यंत तुमची जी कर्म आहेत हे ज्याला आपण म्हणतो एक विशिष्ट साधनेच्या पुढे जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला या मार्गावरती येण्याची इच्छा होत नाही. जेव्हा तुमचं पूर्व सुकृत सुधारायला सुरुवात होते, तुम्ही कोणतेही संत काढून बघा किंवा आत्ता अगदी व्यवहारामध्ये तुम्ही कोणाच्याही एखाद्याच्या दर्शनाला जा, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आपल्याला असलेलं दुःख हे समसमान असतं बघा. लक्षात येते मला काय म्हणायचंय ते? हा, तर जेवढे आत्मे संख्यावाचक धरू नका. आपली गडबड तीच आहे, आपण संख्यावाचक घेतोय. मग जर भगवंत सहस्र शीर्षा सहस्र पुरुषा होते तर ते सहस्र कुठे गेले ना? सारखं ते त्यांनी कॅरी करायला पाहिजे होतं ना. अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं तर ते संख्यावाचक नाहीये, ते तत्ववाचक आहे सगळं. ते पण सहस्र शीर्ष म्हणजे पण 1000 शीर्ष असं नाहीये, ते सहस्र असं त्यांचं आहे. पण आपण फोड करताना काय करतो नेहमी?
सहस्र म्हणजे 1000 असं गृहीत धरून हे करतो की आता 1000 डोके तर मग 2000 हात, 2000 पाय. पण ते तसा गणितही नाही. हजारो हात असलेला, हजारो शिफ्ट केला. म्हणजे चराचर सृष्टीमध्ये भगवंत आहेत हे त्याचं प्रतीक आहे. असं प्रतीक आहे ते प्रतिकात्मक आहे सगळ्या गोष्टी आपल्याकडे. आणि गुरुजी एका कीर्तनात असं ऐकलं होतं की म्हणजे जेव्हा भगवंतानी इथे जन्म घ्यायचा असं ठरवलं तेव्हा गोलोकातल्या सगळ्यांनी गोकुळात जन्म घेतला त्यांचं हे रूप पाहण्यासाठी. आणि नंतर भगवंत जाण्याच्या वेळी त्या सर्वांना संहार केला ना भगवंतानी. ते आधी त्यांच्या आधी गोलोकात परत गेले आणि मग भगवंत गोलोकात परत गेले. हे असं बरोबर आहे का? हा, आता आपण जे आत्ताच गोकुळ म्हणतो ना त्याचा भौगोलिक भाग बघितलाय का तुम्ही? कोणी गेलंय का गोकुळ वृंदावनात? एवढ्यात कोणी गेलंय का गोकुळ वृंदावन 4 धाम वगैरे ट्रिप केली आहे का? हरिद्वार. हा, त्याचा भौगोलिक हे किती आहे? 1 कोटी गायी बसतील का? नाही बसणार. त्यामुळे आत्ता आपण जे वृंदावन आणि गोकुळ म्हणतो तर तो भौगोलिक भाग आहे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे ताई. भगवंतांचं जे गोलोक धाम ज्याला म्हटलं जातं ते सगळं घेऊन भगवंत खालती आले होते. सर्वांसकट खाली आले. बरोबर आहे. तो भगवंतांचा आत्ता आपण जे गोकुळ वृंदावन म्हणतो हा एक भौगोलिक भाग आहे त्याचा. पण भगवंत स्वतः गोलोक धाम घेऊन आले होते. अहो, ते चक्रवर्ती सम्राट आहे ते काय त्यांचा लवाजमा काय थोडा असणार आहे का? ते तर आहेच. अजून